मी सुरुवातीला इथे फायब्रॉइडचा प्रॉब्लेम होता म्हणून आली होती. तर डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मला खूप चांगलं सजेशन दिलं आणि मला फायब्रॉइडचं मला खूप चांगलं एक्सपिरियन्स पण आलं. ते कमी पण झालेलं, पण त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीचं म्हणजे मला घ्यायचं होतं. मी सजेशन पहिला घेतलं डॉक्टरांकडे, तर ते बोलले की घेऊ शकता, म्हणजे असं काही नाही आहे, त्याच्यामध्ये राहू शकतो म्हणजे. तर मग नंतर मला म्हणजे म्हणजे फायब्रॉइडच्या मुळे मी थोडी घाबरली होती म्हणून मी ते थांबवलं होतं. नंतर डॉक्टरांनी सजेशन केलं तर मग घेतलं, पण ते नॅचरली राहिलं. पण 11 वर्षाच्या नंतर मला दुसरं बाळ झालं. त्याच्यासाठी डॉक्टरांचं खूप आभार मानते मी. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिझरियन पण खूप छानपैकी केलं. ॲनेस्थेशियानी पण ते ओटीमध्ये पण खूप चांगलं सजेशन केलं आणि मला खूप काही म्हणजे असं ओटीमध्ये पण खूप काही वाटलं नाही. खूप चांगलं स्टाफकडून पण खूप चांगलं त्यांनी खूप चांगली हेल्प केली. सर्व स्टाफने, मावशींनी, सर्व डे नाईट सगळं खूप छान केलं. इथली हॉस्पिटलची फॅसिलिटी वगैरे खूप चांगली आवडली मला. मी त्याच्याबद्दल सगळ्यांचं आभार मानते.